संदीप सर नमस्कार. तुम्ही आता जस्ट आली. हो तुमच्या आता दोन चालू. तीन मित्रांनी मुलाखत दिला म्हणून हम्म. रडत होते अक्षरशः, अजूनही हो रडत हो. आहे. नाही, प्रेम आहे सगळ्यांचं निस्वार्थी. आपल्यातलं एक तरुण समाजाचं काम करतोय आणि समाजाचं काम करत असताना प्रत्येकाच्या शब्दाला आपण मान सन्मान दिलाय आणि आपली तळमळ पाहिली, कारण आपण एक गरीब कुटुंबातून पुढे आलेलं कार्यकर्ते आहे. त्यामुळे सगळ्यांना वाईट वाटणं स्वाभाविकच आहे. पाहिली का बाईट सगळी? जयसिंग आवटी कधीपासून मित्र होते? जयसिंग आवटी ही राजुरी गावची राष्ट्रीय नेते आहेत आणि एक चारित्र्य संपन्न असणारे नेते आहेत. त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही मला बोलायचं नाही आहे. मित्र होते ना? नाही, मित्र म्हणजे कसे पक्षातले सहकारी होते ते. तर त्यांना मित्राची असा मित्र असावा का असं मला म्हणायचं ना. ते जर मित्र म्हणत असेल मित्र होता तर ते मित्र असा कसा होता ना. ते एक सहकारी होते पक्षातले. आता आम्ही कोणी जर पक्षात सहकारी असेल तर तिथं काही ओळख नावाने काढायची गरज लागत नाही. आपण सर्वजण एक विचाराने त्या ठिकाणी आलेलो असतो. तसे ते एक सहकारी होते आणि आम्ही देखील त्या पक्षाची त्या माजी आमदारांच्या कुटुंबाची 40 वर्ष सेवा केलेली आहे. जगजाहीर आहे सगळ्यांना. बेनके कुटुंब. हो. मग हे तुमचा कार्यकर्त्याला असं नाही आहे का? हे चुकीचं आहे ना. मित्र व्हायच्या पात्रतेचं नाही पंकज कंसे असं ते म्हणतात. नाही, मी तेव्हाच तुम्हाला म्हटलं ती फार चारित्र्य संपन्न नेते आहेत आणि राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्याबद्दल काहीच मला बोलायचं नाही उतरडे साहेब. हे सगळं राजुरी गाव जाणते ना. असं तुम्ही न बोलणं म्हणजे त्यांच्या आरोपात तथ्य आहे. तुमच्याकडे नाही. बोलायला काय नाही. काहीच नाही. एक एक तुम्हाला एकच सांगतो मी. ह्याच ज्यांनी तुम्हाला बाईट दिली त्याचा ह्या समोरच्या उमेदवाराच्या बद्दलचा काय प्रचार होता किंवा किती चारित्र्यावरती शिंतोडे हा माणूस उडवत होता ही सगळ्या दुनियेला जग जाहीर आहे. आणि हेच व्हॉट्सअपवरती त्यावेळेस व्हॉट्सअपचा नवीनच वापर सगळेजण करत होते. तर त्यांनी व्हॉट्सअपवरती एक अश्लाघ्य भाषेत कमेंट त्या ठिकाणी केली होती ह्याच उमेदवारावरती, बरं का, आता जो उभे आहेत त्यांच्यावरती, शेळके. त्यांचे कार्यकर्ते याला इतके मारायला निघाले होते की हा आमची नेते ग्राममध्ये सन्मानित दीपक शेडावटी यांच्या माडीवरती जाऊन लपून बसला होता. ही परिस्थिती. यांच्याबद्दल काय बोलायचं आपण? ते न बोललेलंच त्यांच्याबद्दल. मला असं वाटतं बरं आपण विकासावरती चर्चा करूया उतरडे साहेब, किंवा जनतेचे काय प्रश्न आहेत, आमचं विजन काय, त्याच्यावरती जर आपण विचारलं तर मला वाटतं चांगलं राहील. तुम्हाला मदत त्यांनी केली. तुम्हाला व्यवसायामध्ये जी काही मदत होती ती अतुल शेठकडे जाणं, माझा मित्र आहे, माझा जवळचा आहे, मदत करा म्हणून केले. तुम्ही त्यांच्याच पाठीत खंजीर. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आमच्या कुटुंबानं बेनके कुटुंबाची सेवा केलेली आहे. मतदान रूपी त्यांना कायम पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे मी म्हणते असं नाही, अख्ख्या गावाला जरी विचारलं तरी कोणी सांगेल. मग आमचं कर्तव्य आहे त्यांच्याकडनं आमची कामं सांगणं. ह्यांचा संबंधच येत नाही ना. ह्यांच्या पिढीच्या अगोदर आमच्या पिढीने काँग्रेसपासून त्या कुटुंबाचा पाठिंबा दिलेला आहे आणि मदत केली. तर तुम्हाला सांगतो आणि मी माझ्या स्वतःच्या कष्टावरती वाडवडिलांच्या पुण्यावरती या ठिकाणी उभं राहिलेलो आहे. माझ्याकडे स्वतःची गाडीसुद्धा नव्हती, मोटरसायकलसुद्धा नव्हती. आज मी जे काही कमवलं आहे, जे काही मान सन्मान मिळवलं आहे, तो स्वकष्टावरती मिळवला आहे, प्रामाणिक राहून मिळवला आहे. आज होते काय संदीप सर, का प्रगतीला विरोधक अनेक जण असतात आणि आज इतक्या कमी कालावधीमध्ये कोणीतरी एखादा तरुण पुढं जातोय आणि मग पुढं जात असताना तो इतक्या घाईने लगेच लोकांची समाजसेवा करतोय, राजकारणात पुढे होतोय, अग्रेसर होतोय, सगळं त्याच्या सोयीने घडतंय. हे असं पाहून ही विरोधकांची वाळू सरकलेली पायाखालची आणि म्हणून ते हे आरोप करतात. त्या आरोपात कुठलाही तथ्य नाही. जर आरोप त्यांनी जर तसा केलाय तर आज सर्वसामान्य जनतेचा कौल घ्या संदीप सर तुम्ही, की जनता किती आपल्या पाठीशी, आपण केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या मनात किती आपल्याबद्दल आदर आहे. कारण मी ते काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. गोरगरिबांना मदत केलेली आहे. कोणाचा हॉस्पिटलचा प्रश्न असेल, अगदी आता त्याची जाहिरातसुद्धा करत नाही मी. परंतु आता सांगायची वेळ आली म्हणून तुम्हाला सांगतो. कालच एका पेशंटला मी त्या ठिकाणी मदत करून आलो. किडनीचा पेशंट आहे, रानमाळ्या गावचा, माहिती का, सगळ्यांना माहिती आहे. त्याची आई त्या मुलाला किडनी देणार आहे. 20च वर्षाचा मुलगा आहे आणि घरची परिस्थिती इतकी बेताची का घराला प्लास्टरसुद्धा नाही. त्याची बहीण लग्न झालेली, ती त्या मुलाचा सांभाळ करते इकडे येऊन. काय वाटेल मला सांगा तुम्ही त्यावेळेस. ही समाजसेवा करत आलो ना. चांगली आर्थिक मदत त्या कुटुंबाला आपण केली आहे. राजकारण, इलेक्शन ह्या वेगळ्या गोष्टी आहेत, हे होतच राहतील, पण त्या कुटुंबाला आज मदत करणं गरजेची आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांना मी मदत केली. मग हे सगळं काम पाहून जनता माझ्यावरती प्रभावित आहे ना. जनता माझ्या पाठीशी आहे. मी जनतेच्या अडीअडचणीला धावून जातोय. कोणती विकास कामं असू द्या, रस्त्याची कामं असू द्या, कोणाचे संवंडप असू द्या, लाईटीचा प्रश्न असू द्या, जिथं जिथं आपण शासनाच्या माध्यमातून कामं करता येत नाही तिथं तिथं आपण स्वतःच्या नेतृत्वातून आपण ती कामं करून दिली. त्यामुळे जनता पार्टीची असल्यामुळे विरोधकांना आरोप करणं साहजिकच आहे.
तुम्ही फक्त गोड गोड बोलता, मित्रांना भावनिक करता, का मी तुमचा आहे, असे तसे मित्र त्यामुळे तुमच्या पाठीमागं असतात. परंतु तुम्ही ही जी कामं देता वगैरे करता, अगोदर म्हणता की माझ्या निधीतून करता, त्यानंतर फंड टाकला जातो आणि त्या फंडामधून ती कामं दाखवली जातात. नाही, जर मी माझ्या अहवालात पूर्ण कामं छापलेली आहेत दातृत्वातून केलेली, ती जर कामं तुम्हाला त्याच्यावरती जर शासकीय निधी काढलेला आढळला तर फासावर लटकव ना. स्पष्ट माझं जी दातृत्वातून केली ती केलीच. अहो मला आठवतच नाही किती कामं केली मी. कुंजवाडीत सभा झाली आणि त्यांनी सांगितलं की हे तुमचं तुम्ही आम्हाला हे शेड बांधून दिले. मी तर म्हणले मला आठवलं सुद्धा नाही, माझ्या अहवालात त्याचा उल्लेख सुद्धा नाही. जामताराजा गणेश मित्र मंडळ म्हणून आहे, त्यांना आपण एका शब्दावरती ते सभामंडप बांधून दिलं. गरीब आणि श्रीमंत म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं तुम्ही जरा प्रचार करताय, म्हणजे नॅरेटिव्ह एक सेट करताय का तुम्ही आपलं नाही, जनशक्ती, तुमच्याकडे धन नाही, समोरचे धनवान आहे, तुमच्याकडे 2 कोटीच्या गाड्या आहेत. नाही, माझी गाडी नाही आहे ती, माझ्या नातेवाईकांची गाडी होती ती. माझी स्वतःची गाडी ती सगळ्यांना माहिती. आणि मी आलो ना कष्टातनं पुढं. मी आत्ताशी सुरुवात केलेली आहे. ही सुरुवात करत असताना माझ्या संघर्षाबरोबर मी जनतेच्या सुद्धा अडीअडचणी समजून घेऊन पुढं चाललेलो आहे. मग यांना आरोप करायचे म्हणून आता आम्ही निवडणुकीला तेवढा खर्च करणार नाही, कारण आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहोत. आजही तुम्ही विचारा की आमचा कोणाला तितक्या प्रमाणात खर्च आहे का, म्हणून आम्ही तेच सांगतो की आज यांची परिस्थिती अशी, प्रत्येक घराघरापर्यंत पैसे पोहोचवायचं नियोजन आहे. आमची शेवटची निवडणूक आहे. ह्या सगळ्या गोष्टी बोलून बोलून प्रत्येकाला किती किती मोठे पॅकेज दिलेले आहेत. परवाची जी घटना घडली तुम्ही पहा ना, त्याच्यात त्यांचीच गाडी फिरवती त्या सगळ्या मुलांना तो सर्वे करण्यासाठी. मग जिथं जिथं वाटप करायची करते त्यांचं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात त्यांची अस्तित्वाची लढाई असल्यामुळं त्यांची धनशक्ती चालूच आहे. आणि आमची जनशक्ती आमच्या बरोबर, राजुरी गाव बरोबर आहे, पंचक्रोशी बरोबर आहे, पूर्ण राजुरी बल्ला जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य आणि सभ्य नागरिक आमच्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचीच लढाई आहे. कारण आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेले, आमच्या मागं कोणताही मोठा हातभार नाही ना, की माझे चुलते मोठे आहेत राजकारणात, का वडील आता नाहीच समजा आहेत. पण असं कोणीच नाही की मी 4 जण आम्ही जण बसून यंत्रणा तयार करू. ही सर्वसामान्य घरातलीच मुलं आहेत सगळी. यांच्या जीवावरतीच सगळं काही चाललेलं संदीप सर. तुम्ही कधी अतुल बेनकेंना सोडलं, मग आशाताई नंतर सत्यशील शेरकर, नंतर आता शरद सोनवणे, फक्त या नेत्यांचा तुम्ही यूज करताय असं नाही, कोणत्याच नेत्याचं मी यूज केलेलं नाही. हा त्यांचा जो आरोप आहे, आता इथं भाजपची मंडळी तुम्हाला मगाशी बसली, त्यांनी सांगावं कधी मी भाजपचा कार्यकर्ता होतो किंवा काय. सत्यशील दादांचा माझा परिचय आत्ता झालेला आहे. मी इयत्ता 10वीला असल्यापासून शरददादांसोबत होतो. 2019ला तितकी राजकीय समज असेल नसेल मला माहीत नाही, कारण तितकं त्यावेळेस वय नव्हतं. त्या प्रवाहात येऊन मी अतुल शेठ बेनके यांचं काम केलं. 2च वर्षात मी तिथं थांबायचा निर्णय घेतला. हे सगळ्या घडामोडी घडत असताना राजकारण करूशीच नाही वाटलं, म्हणजे याच्यात पडूशीच नाही वाटलं. परंतु आदरणीय शरददादा यांनी मला वारंवार विनंती केली की पंकज तुझं काम चांगलं आहे तरुणांमध्ये, तू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मागं थांबू नको. आणि इतक्या मोठ्या माणसांनी, एका तालुक्याच्या माजी आमदारांनी, मी ज्यांच्यावर पूर्वीला कार्य करत होतो, त्यांनी इतक्या वेळा आग्रह केला, विनंती केल्यावरती मला सुद्धा वाटलं की दादांसोबत आपण काम केलं पाहिजे. परंतु हे काम करत असताना मग मी सर्वस्व झोकून देऊन त्या ठिकाणी काम केलेलं हे जनतेने देखील पाहिलं संदीप सर. आणि मग हे काम केल्यामुळे मी आता दादांशी एकनिष्ठच आहे. जे आहे ते जग जाहीर आहे. बाकी इतर नेत्यांशी माझा कोणताही राजकीय संबंध नाही. जयसिंग गावटे, आता तुम्ही म्हणले का मी काय त्यांच्यावर बोलणार नाही, बस आता त्यांनी जी काही टीका केली, त्यांनी असं म्हटले की पाणी दिलं, पाण्याचं फक्त राजकारण केलं जातंय, पाणी कुठं तोंडावर काढायचा विषय आहे का, फक्त लोकांना भावनिक करतात. नाही, 2 वर्षापूर्वी संदीप सर परिस्थिती अशी होती की आरक्षणाची मर्यादाच म्हणजे आपल्याकडे असं होतं की SC STचं आरक्षण येते की काय. त्यावेळेस हे सगळेजण नेते घरी बसले होते. बघा आता रोटेशन परत नव्यानं चेंज झालं 2025 साली, पण 24 साली 23 साली हीच परिस्थिती आहे आपल्याकडं की SC STचं आरक्षण येण्याची जास्त शक्यता होती. सगळे शांत होते. मी एकटा असा कार्यकर्ता होतो की मला ते आरक्षणाची परवाच नव्हती. मी पूर्वीपासून म्हणायचो की SCचं आरक्षण येऊ किंवा SCचं आरक्षण येऊ, STचं आरक्षण येऊ, त्या घरातल्या कुटुंबाला सोनं करून त्याचं आपण त्याच्या मागं थांबू ना. राजकीय इच्छाशक्ती असणं गैर नाही, परंतु हे सगळं काम करत असताना अडचणीच्या काळात हे कुठं होते. मग आपलं सामाजिक उत्तरदायित्व समाजाप्रती आहे हे दाखवणं चूक आहे का. समाजाला आपण सांगतोय की आम्ही अशी आत्तापर्यंत कामं केलेली आहेत, भविष्यात देखील ज्या ज्या तुमच्या अडचणी येतील त्या अडचणीच्या वेळेस आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणानं उभं राहू शकतो. हा त्यातला एक मेसेज आहे. पाणी देणं ठीक आहे, तुमचा सामाजिक बांधिलकी आहे, परंतु त्याचा निवडणुकीमध्ये वापर करणं, कमी पाणी दिलं म्हणजे तुम्ही काहीतरी राजकीय किंवा स्वतःच्या हितासाठी किंवा स्वार्थासाठी हे सगळं करत होता. नाही, मी तेच तुम्हाला सांगितलं, त्यावेळेस आरक्षणही जाहीर नव्हतं, निवडणुकाही जाहीर नव्हत्या. नसेल त्यावेळी, पण आता त्याची जाहिरातबाजी का. जाहिरातबाजी नाही, जे जनतेसाठी केले तेच आम्ही सांगतोय. भविष्यात तुमच्या अडचणी आता आणीपात्रावरती बघा, मी स्वतः माझा जो 12
टायर आपण 30 लिटरचा जो माझा टँकर आहे आजही मी तसंच ठेवलेला आहे. तुम्ही आताही माझ्या जागेवरती जाऊन पाहू शकता, तो टँकर आहे त्या स्थितीत उभा आहे. उद्या भविष्यात पठारावरची परिस्थिती अशी आहे, त्या जलजीवन मिशनचं जे काही काम आहे ते अर्धवट आहे. पिण्याच्या पाण्यापुरतं मी आता बोलतोय की त्यांना भविष्यात ह्याही वर्षी गरज लागू शकते. जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा मी ते ठेवलेले, म्हणजे मी प्रामाणिक तळमळीनं काम त्या ठिकाणी करतोय. हेच मला त्याच्या मागणं हे दाखवायचं की मी अडचणीच्या वेळेस पुन्हाही तुमच्या वेळेस उभा राहणारची. ह्याच काय कोणती अडचण असू द्या सार्वजनिक हिताची, त्या ठिकाणी पंकज गणसे त्या ठिकाणी उभाच आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत राजकारण करण्याचा हा विषयच येत नाही. तुम्ही आमदार शरद सोनवणेंच्या आता साथ देत आहे त्यांना. तुम्ही काही म्हणजे जो काही जिल्हा गौणखनिजचा जो काही निधी असतो तो पूर्ण तालुक्यासाठी असतो. तर तो तालुक्यासाठी तो निधी न वापरता काहीतरी कोटी रुपये फक्त ह्याच परिसरात आणले आणि त्याची सगळी टेंडर तुम्हीच घेतले आणि त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. नाही, ते सिद्ध करून दाखवा ना त्यांनी भ्रष्टाचार जर केलाय तर. मुद्दा असा आहे, ज्यावेळेस दादा माझे आमदार होते, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे खनिकर्म मंत्री होते आणि ते कामे मंजूर करून द्यायचे अधिकार त्यांच्याकडे होते. आम्ही पाठपुरावा केला, जनतेसाठी कामं करून आणली. आज तुम्हाला सांगतो त्या गौणखनिजच्या माध्यमातून असे रस्ते झाले. तर एकनाथ डुंबरे बसलेले आहेत, त्यांना तुम्ही आता विचारू शकता. 40 वर्षापूर्वीचा वाद त्यांचा रस्त्याचा होता. त्या रस्त्यामध्ये आम्ही तिथं 10 लाख रुपयाचा गौणखनिजचा निधी तो आणला गेला. आज त्यांना खालचा जो काही बेड आहे तो संपूर्ण स्वखर्चातून आपण त्या ठिकाणी करून दिला. वादच मिटत नव्हता. पाईप होते शेतकऱ्यांना बाजून गटर लाईन काढण्यासाठीचे, ते स्वखर्चातून करून दिले आणि मग तो रस्ता झाला. मग जनतेसाठी हे सगळं करत असताना मग त्यात अडचण काय? जनते जर प्रश्न सोडत असतील तर मी माझ्या मतदारसंघाचाच विचार करणार ना. टेंडर तुम्ही का घेता? मी नाही घेतले टेंडर ना. माझं नाव कुठं असेल तुम्ही म्हणाल ते हरेल. तुमच्या भावाच्या हा नावाने भाऊ आहेच ना, तो इंजिनियर आहे. तो त्याचा तो धर्म आहे, तो सिव्हिल इंजिनियर आहे. मग का नाही काम घेणार तो? गैर काय? आता ते जे नाव ठेवतात ते स्वतः ठेकेदार आहेत. राजुरी गावच ठेकेदार, ते जग जाहीर आहे. ठेकेदारी करणं पापच नाही ना संदीपजी. पण तुमच्या आर्थिक व्यवसायातून तुमच्या जनतेसाठी काय फायदा होतो हे महत्वाचं आहे. आज आम्ही कुठलाही नफा तोटा न पाहता, समजा एखादा रस्ता जर समजा 100 मीटर होत असेल, 200 मीटर असेल, राहिलेला जर 100-200 मीटर होत असेल, कित्येक रस्ते स्वखर्चाने करून दिलेत. पैसा कमवणं हा उद्देश नाही. असे अनेक व्यवसाय आहेत. परमेश्वराच्या कृपानं कष्टानं आपण खूप काही मिळवलंय, परंतु जनतेसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आज समोरची व्यक्ती त्यांनी दाखवून द्यावं कोणती मुलं मोफत शिकलीत किंवा काय झालंय, त्याचा स्थानिक ठिकाणी काय वापर झालाय. तो एक व्यवसायच ना, तो ना नफा ना तोटा व चालणारा व्यवसाय. मग तुम्ही तिथं कसं तुम्ही हे करता? नाही, त्यांचं काय म्हणणं आहे, ठीक आहे तुम्ही कामं आणता, सामाजिक बांधिलकीचा आव आणता, पण टेंडर तुमच्याच घरामध्ये नाही, सगळं असं नाहीये. कित्येक नवतरुण मुलांना, आता तुम्ही राजुरीतले कित्येक तरुण पहा, ते सांगतील सगळे. तुम्ही अवतरांच्या बाईट पण घ्या. गोरगरीब जनतेतली आमचा प्रतीक ताजू ओबीसी समाजातला मुलगा आमच्या सगळ्यांनी मित्रमंडळींनी मागणी केली का आमच्या कुठल्याही ओबीसी समाजातल्या या राजुरी गावातला कोणत्याही ठेकेदारने आज त्यांनी काम केले. मयूर अल्लाट काम करतोय. सर्व जणांना बरोबर घेऊन चालले. आमचा अभिजित कनसे नवीन इंजिनियर झाला, तो काम करतोय. कित्येक मुले अशी भरपूर मुलं दाखवता येतील. आज मी एकटा एवढी कामं काय करणार आहे? ह्यात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझं हेच म्हणणं आहे की आपल्या जो काही कार्य आहे त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी झाले पाहिजेत आणि त्यांचा देखील त्याच्यामध्ये फायदा झाला पाहिजे अशी माझी धारणा आहे. अनेक मुलांना आपण आज उभं केलं त्या माध्यमातून. तुम्ही तुमच्या स्वभावामुळं दुश्मन तयार केले, नंतर ते दुश्मन समजा त्यांनी राग धरून तुमच्या व्यवसायावर तक्रार केल्या, तुमचा व्यवसाय काय त्याला काय अडचणी आल्या, तुम्ही तुमच्या चुकीचं खापर विरोधकावर फोडताय, तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय का त्यांनी तुमचा व्यवसाय बंद पाडला? नाही, व्यवसाय बंद नाही पाडू शकत ते. मी माझा व्यवसाय कष्टानं करतोय, प्रामाणिकपणानं करतोय. सर्व पार म्हणजे मला केंद्र शासनाची त्यासाठी परवानगी आहे. परंतु यांनी खोटे वन विभागाला जे आपले जुने अधिकारी होते गेलेले, ते कसे होते तालुक्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी आणि एका माझी विशिष्ट व्यक्तीने हे सगळं घडून आणलं आणि माझी लाईट बंद केली. का? तर पंकज गणसे गोरगरिबाची सेवा करतो, इथून पैसे कमवते ना, तर मी याची आर्थिक नाडी पहिल्यांदा बंद करू. मग हा जिल्हा परिषदला उभाच नाही राहिला पाहिजे. मग याचं हा आपल्या जवळ येईल, म्हणाल की बाबा मी सगळं सोडून द्या, मी काय याच्यात पडत नाही. पण मी थांबणाऱ्यातला कार्यकर्ता नाही. मी आता जनसेवेचं व्रत हाती घेतले, शेवटपर्यंत ते मी करत राहणार. मग त्यासाठी माझं काही झालं तरी चालेल. मी यांच्याशी 2 हात करायला तयारी कधी पण. शेळके वगैरे त्यांच्यावर तुम्ही आरोप करता की सगळे हे सर्वजण आज एकत्र झालेत ना, हे सगळे त्यात समाविष्ट आहेत. जे तुम्ही आरटीआय कार्यकर्ते म्हटले, हे 1 वर्षापूर्वी जेलमध्ये गेलेत खंडणीच्या आरोपाखाली. मग हे आज जे घडवत चालेल, मी तयार नाही त्या सगळ्या गोष्टीसाठी. माझं कुठंच खरं नाही. आज व्यवसाय चालू आहे माझा. फक्त माझी वीज यांनी कट करू शकले ते. त्याच्यासाठी मी सुद्धा अपिलात गेलेलो. भविष्यात ती सुद्धा चालू करून घेईल मी. आज माझं रोज आर्थिक नुकसान होते, परंतु यांच्या दरवाज्यात जाणार नाही मी. यांचा जो हेतू आहे की यांनी थांबावं, आमच्या दरवाज्यात यावं आणि आम्ही परत सुरळीत करून देऊ, ते करणार नाही मी.
नक्की ते काय होतं का वीज कट केली तुमच्या खाणीची, तिथं काय झालं होतं थोडक्यात माहिती सांगा. आणि साहेब तसा तो माझा खाजगी प्रश्न आहे, परंतु हरकत नाही. आता आपण सामाजिक जीवनात वावरतोय म्हटल्यावरती आपण FRA म्हणजे फॉरेस्ट राईट ॲक्टप्रमाणे आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आमच्या चारही बाजूने फॉरेस्ट असल्यामुळं आम्ही वन विभागाची जागा वन विभागाच्या मार्फत कलेक्टर साहेबांकडे प्रस्ताव पाठवला होता. जे जिल्हास्तरीय वन हक्क समितीचे अध्यक्ष असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला वन विभागाची जागा विद्युत तारा आणि विद्युत वाहिनी आणि ते पोल उभारण्यासाठी मिळाली होती. तर यांनी नंतर त्याच्यावरती आक्षेप असा घेतला की ही फक्त एका खाजगी व्यक्तीसाठी ही वापरते ते त्याचं. म्हणजे तुमच्या खाजगी क्षेत्रामधून जी लाईट येणार होती खांब, ते वन विभागाच्या जागेतून म्हणजे खांब उभे करणार होते तिथून येणार होते. आमची जी जागा आहे ती चारही बाजूनी फॉरेस्ट आहे आणि मग आमची जागा मधोमध आहे. तेच ना. म्हणजे आमचा हक्क जो डावलत होतं ते वन विभाग डावलत होतं, म्हणून तो कायदाच आहे, वन हक्क कायदा. म्हणून आम्ही त्यातनं अर्ज केला सामूहिक आमच्या प्रयोजनासाठी आणि आम्ही तिथं जवळपास 28 सातबाराधारक आहोत. मी एकटा नाही ना, आम्ही 28 सातबाराधारक आहोत. आज त्यांची सीताफळाची बाग जळून गेली हो. माझं ठीक आहे, मी कसं तरी पडून येईल, पण त्या 28 जणांचं काय? आजही तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. 16 एकर सीताफळ आहे, पूर्णपणे त्या सीताफळाच्या काड्या झाल्यात. म्हणजे हा अन्याय माझ्यावरती तर केलाच केला, पण संबंधित शेतकऱ्यावरती पण केला ना. मुद्दा असा होता की यांनी भासवलं की हा फक्त एकट्या पंकज गंजेसाठी चाललेला जो खडी क्रशरसाठी. पण परिस्थिती अशी, आज पुरावे आम्ही सादर केलेत ना, आमचं म्हणणं मांडलं, आम्ही अपिलात गेलो की आम्ही बाकीचे शेतकरी लाईट बिल भरताय, तिथं 16 एकर सीताफळ आहे, माझे तिथं जे काही कामगार वर्ग आहे त्यांची कॉलनी आहे तिथं, माझं स्वतःचं घर तिथं आहे. मग आम्ही भारताचे नागरिकच नाहीत का? ह्या कायद्याचा दुरुपयोग केला आहे. त्यांच्या अधिकारात नसताना देखील त्यांनी जबरदस्तीनं तो त्या ठिकाणी चुकीची कारवाई केली. आता हे बोलू नये आपण, परंतु ओतूरचे RFO साहेब हे कशाच्या दडपणाखाली होते? त्यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे, तुम्हाला सांगतो. इतका स्ट्रेस त्या माणसाला यांनी दिलेला आहे, स्वतः सांगायचे ते. नाही झाला का मृत्यू त्यांचा? झालं. हो, मग ते स्ट्रेस कशाचा होता त्यांना विचार, म्हणजे त्यांच्या जवळच्या लोकांना विचारा तुम्ही. त्यांच्यावरती इतका दबाव होता की तुम्ही हे जर नाही केलं तर मी तुम्हाला सस्पेंड करून टाकेल. हे बोलायची आज वेळ आली संदीपजी. इतक्या प्रकारचं हे घाणेरडं षड्यंत्र करणारी ही माणसं, यांना समाजाचं काहीच घेणं देणं नाहीये. समजा वन विभागाच्या चौबाजून वन विभाग आहे, तिथून विद्युत तारा घरांसाठी समजा पर्यायाने तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरत असाल तर ती चूक काय होती? चूक काहीच नाही संदीपजी त्याच्यामध्ये. चूक जर असेल तर मी कधी मान्य करेल. मी कायदा लोकशाही सगळं मानणारा एक तरुण आहे. हे फक्त चुकीच्या गोष्टींनी घडवून आणलेले. मी तेच सांगतोय की मी भारताचा नागरिक आहे. मला ते सुखसुविधा नको आहेत का? विजेपासून आम्हाला म्हणजे ते बाकीचे शेतकरी तर वंचित होतेच, पण माझ्या माध्यमातून त्यांनाही नाही मिळालं होतं. म्हणजे घरांसाठी मोटरींसाठी वीज देता येते, हां, खडी क्रशर आहे त्याला वीज नाही द्यायची, असं कुठंच कायद्यात म्हटलेलं नाहीये. परंतु तरी देखील यांनी ते असं काहीतरी फिरवत शब्दांचा खेळ मांडत हे सगळं घडून आणलेलं आहे. पण मला खात्री आहे काही दिवसांमध्ये ते आम्ही 100% आम्हाला नाही मिळणार आहे. का मग इतके विरोधक तयार झाले तुमचे? हेच ना, प्रगतीचे विरोधक असतात ना शेवटी. आज कोणीतरी चांगलं काम करायची इतिहास आहे संदीप सर, की चांगलं काम करणाऱ्याला हे जे वाईट कृतीचे करणारे जे लोक असतात हे एकत्र येऊन त्या चांगल्या माणसाला नेहमी त्रास देतात. पण मी त्यांच्यासाठी आजही सांगतो की मी माझ्या कार्याला बांधील आहे. मी तुमची रेस माझा पुसायचा कोणता हेतू नाही. मी माझं काम करत चाललोय. मग हाच पंकज कंसे जर जनतेची सेवा करतोय, लोक त्याला उचलून घेण्याबद्दल पण यांचा आक्षेप असतो. मी काही कोणाला म्हणत नाही ना की मला उचलून घ्या म्हणून. म्हणजे आज जर सर्वसामान्य जनता खांद्यावरती तर घेतेच आहे, पण डोक्यात सुद्धा पंकज कंसेच आहे की चांगला मुलगा आहे, चांगलं कार्य करतोय, गरिबातून पुढं आलाय आणि हे पुढे येत असताना सर्व एकदम गरिबांची वगैरे सेवा करतोय, अडचणीत लोकांना धावून जातोय. मग याला बदनाम कसं केलं पाहिजे, तर अशा माध्यमातून बदनाम करायचं. राजकारण म्हटली की सगळ्या गोष्टी येतातच. समोरचे जे स्नेहल शेळके जे उमेदवार आहेत त्यांची आम्ही मुलाखत घेतली, ते देखील म्हणतायत की विकासावर न बोलता समोरचे वेगळ्याच मुद्द्यावर निवडून लढवत आहेत. नाही, आम्ही कोणताही वेगळा मुद्दा हातात घेतला नाही. आम्ही जी दातृत्वातून कामं केली, जनतेचे प्रश्न सोडवले, त्यामागे यांचा हेतू असा होता की याचं कुठंतरी बंद कारस्थान झालं पाहिजे, म्हणजे व्यवसायाचा बंद केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी करण्यापासून थांबेल. आता मी मगाशी म्हटलं, मी त्या कुटुंबाला मदत करून आलो. आचारसंहिता असल्यामुळं मला ती रक्कम सांगता येणार नाही, पण भरघोस अशी प्रकारची रक्कम मी त्या ठिकाणी देऊन आलो. मग हे जे काही करतोय कशातनं करतोय, व्यवसायातनं करतोय ना, तर त्याचा व्यवसाय बंद केला पाहिजे, म्हणजेच याचा समाजाशी पूर्ण संबंध आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी ती भूमिका मांडतोय. परंतु माझं म्हणणं असं आहे की जनसेवेचं व्रत हाती घेऊन आम्ही दोघेही, मी आणि माझी पत्नी, जोपर्यंत हयात आहे आजपर्यंत आम्ही दिवस रात्र काम करत आलोय, भविष्यात देखील करणारच आहे. जनतेचा विकास हाच आमचा मनात असलेला ध्यास आहे. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवणं
योग्य लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम करून त्या प्रश्नाचं उत्तर सोडवलं गेलं पाहिजे, हाच आमचा हेतू आहे. आणि विकास सोडून आम्ही कशावरती बोलत सुद्धा नाही. हे प्रश्न त्यांनी मांडले म्हणून सांगायची वेळ आली.